श्री सत्यनारायण कथा अध्याय 5. 5व्या अध्यायामध्ये सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदुःख प्राप्त झाले. ते असे, तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलगे व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असेल असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन, पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकांमध्ये सुखी होऊन शेवटी वैकुंठ गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अतिदुर्लभ अशी सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजेमुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित सर्व ऐश्वर्य या लोकी भोगून अंती श्री सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखांमधून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्वे करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारे आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा भगवान कलियुगातील सत्यनारायणाला व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणीही सत्यनारायणाची कथा पठण करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला.